नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आपल्या YouTube चॅनलमध्ये. आज दिनांक 15 फेब्रुवारी 2026 आणि आजच्या व्हिडिओमध्ये काल रात्रीपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यभरातील कापूस बाजारभावाची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोतच. त्याचबरोबर कालचा बाजारभाव कापसाचा जर पाहिला तर बऱ्याचशा बाजार समित्यांच्या बाजारभावामध्ये मित्रांनो काल दबाव बघायला मिळालेला आहे. फक्त जालना, अकोला आणि बोरगाव मंजू हे बाजार समिती सोडल्या तर या बाजार समित्यांमध्ये बाजारभाव जवळपास 8,000 रुपये प्रति क्विंटल पर्यंत मिळत असताना अन्य बाजार समित्यांचे बाजारभाव हे स्थिरच बघायला मिळालेले आहे. कुठल्या बाजार समितीमध्ये कुठल्या जिल्ह्यात तालुक्यात कालचे कापसाचे काय बाजारभाव होते याची सविस्तर अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिली बाजार समिती मित्रांनो सावनेर जिल्हा नागपूर 3,000 क्विंटल सुपर क्वालिटी कापसाची आवक या ठिकाणी होती. कमीत कमी दर 7,500 रुपयापर्यंत, सर्वसाधारण कापूस बाजारभाव 7,550 तर जास्तीत जास्त दर होते 7,630 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अमरावती. या ठिकाणी देखील कापूस बाजारभाव हे दबावातच बघायला मिळालेले असून सर्वसाधारण दर होते फक्त 7,525 रुपये, कमीत कमी दर 7,400 तर जास्तीत जास्त दर 7,650. त्यानंतर बाजार समिती आहे जालना कापूस हायब्रिड. आवक या ठिकाणी 970 क्विंटल कापसाची होती. कमीत कमी दर 7,826 रुपये, सर्वसाधारण कापूस बाजारभाव 7,930 तर जास्तीत जास्त दर 8,010. त्यानंतर अकोला लोकल 530 क्विंटल कापसाची आवक होती. कमीत कमी दर निघालेले आहे 8,010 रुपये, सर्वसाधारण दर निघालेले आहे 8,020 तर जास्तीत जास्त दर 8,050 रुपये. लांब धाग्याच्या सुपर क्वालिटी कापसाला सध्या अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बाजारभाव निघालेले आहे. त्यानंतर बोरगाव मंजू जिल्हा आहे अकोला 660 क्विंटल लोकल कापसाची आवक या ठिकाणी होती. कमीत कमी दर 7,900 रुपये, सर्वसाधारण दर 7,970 तर जास्तीत जास्त दर निघाले आहे 8,015 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो उमरेड जिल्हा आहे नागपूर कापूस लोकल 1,184 क्विंटल कापसाची आवक या ठिकाणी होती. कमीत कमी दर 7,140 रुपये, सर्वसाधारण दर 7,390 तर जास्तीत जास्त दर 7,640. त्यानंतर देऊळगाव राज्यात जिल्हा बुलढाणा. आवक या ठिकाणी मित्रांनो 800 क्विंटलची होती. कमीत कमी दर 7,400 रुपयापर्यंत मिळालेला असून सर्वसाधारण दर 7,675 तर जास्तीत जास्त दर 7,845. त्यानंतर पुढील बाजार समिती मित्रांनो सिंधी सेलू आणि या ठिकाणी देखील कापूस बाजारभाव जवळपास 200 रुपये प्रति क्विंटल पर्यंत खाली आले असून जास्तीत जास्त दर फक्त 7,850 रुपयापर्यंत मिळालेला असून कमीत कमी दर होते 7,200 तर सर्वसाधारण दर 7,750. आवक आलेली होती 400 क्विंटलची. त्याचबरोबर मित्रांनो रेन टच आणि सुपर क्वालिटी कापसाच्या बाजारभावामध्ये जवळपास 600 ते 750 रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा फरक कालच्या बाजार सत्रामध्ये बघायला मिळालेला आहे. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो पुलगाव जिल्हा वर्धा कापूस मीडियम स्टेपल. आवक या ठिकाणी 763 क्विंटल कापसाची होती. कमीत कमी दर 7,200 रुपये, सर्वसाधारण दर 7,770 तर जास्तीत जास्त दर 7,800. त्यानंतर पुढील बाजार समिती समुद्रपूर. आवक 3,775 क्विंटलची जबरदस्त आवक या ठिकाणी होती मित्रांनो. कमीत कमी दर 6,800 रुपये, सर्वसाधारण दर 7,700 रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर 8,010 रुपये. त्यानंतर नायगाव 1,350 क्विंटल कापसाची आवक या ठिकाणी होती. कमीत कमी दर निघालेले आहे 7,710 रुपये, सर्वसाधारण दर 7,800 तर जास्तीत जास्त दर 7,850. त्यानंतर बाजार समिती मित्रांनो आरबी कापूस H4 मीडियम स्टेपल. आवक या ठिकाणी 2,500 क्विंटलची होती. कमीत कमी दर 7,400 रुपये, सर्वसाधारण दर होते 7,450 तर जास्तीत जास्त दर निघालेले आहे 7,575 रुपये. त्यानंतर पुढील तालुका आहे घाटंजी कापूस LRA मीडियम स्टेपल. 1,900 क्विंटल कापूस आवक. कमीत कमी दर 7,000 रुपये, सर्वसाधारण दर निघाले आहे 7,600 तर जास्तीत जास्त दर 7,700. त्यानंतर नेर परसोपन जिल्हा यवतमाळ. कमीत कमी दर 7,000 रुपये, सर्वसाधारण दर 7,100 रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर 7,195 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे हिंगणघाट जिल्हा वर्धा. जबरदस्त 9,100 क्विंटल कापसाची आवक या ठिकाणी होती मित्रांनो आणि जास्तीत जास्त दर निघालेले आहे जवळपास 8,050 रुपयापर्यंत. कमीत कमी दर होते 7,000 रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर 7,900 रुपये. त्यानंतर बार्शी टाकळी कापूस मीडियम स्टेपल. आवक आलेली होती 8,427 क्विंटल कापसाची. कमीत कमी दर 8,000 रुपये, सर्वसाधारण दर 8,050 तर जास्तीत जास्त दर 8,100. त्यानंतर शेवटची बाजार समिती आहे मित्रांनो मांडळ कापूस लोकल 350 क्विंटल कापसाची आवक. कमीत कमी दर 7,450, सर्वसाधारण दर होते 7,490 तर जास्तीत जास्त दर 7,550 रुपये प्रति क्विंटल पर्यंत. तर हे होते मित्रांनो काल रात्रीपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले
संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील कापूस बाजारभावाची अपडेट. कापसाचे बाजारभाव मित्रांनो सध्याच्या घडीला स्थिरच बघायला मिळाले असून आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये कापसाचे काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा. भेटूया मग नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत नमस्कार.